मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत मराठा आरक्षण समितीला आणखीन 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांवर सरकार ठामपणे त्यांच्या सोबत असल्याचं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याबाबत माहिती नसल्याचं सांगत अशा प्रकारची वक्तव्य करणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली असून त्यांच्याशी बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी पाहूयात. तर तुम्ही मनोज जरांगे यांची देखील भेट घेतली होती आरक्षणासंदर्भात, काय चर्चा झाली होती ना? आता अनेक चर्चा त्याच्यावरती 4-4 तास मीडियामध्ये मी बोललो आहे. त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याही मान्य केल्या. आता आज आम्ही शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देखील दिली. त्या व्यतिरिक्त 5वीपासून मुलींना जे 8वीपासून शिक्षण मराठा समाजाला मोफत होतं ते 5वीपासून केलं. अनेक कामं जी दादांनी मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण करण्याकडे आम्ही कल दिलेला आहे. एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असे प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन चतुर्वेदीसह संतोष मोरे, मुंबई.